एसी सम्स. ठीक आहे, एसीचे आपले सम्स चालू होते बेटा. ठीक आहे, आता आज पुढचं गणित घ्यायचं आहे. पुढचं गणित घेण्याच्या आधी तुम्हाला इमेज दिसेल, त्या इमेजच्या फॉर्ममध्ये सम असेल, ते सम सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इमेज दिसेल, त्या इमेजच्या फॉर्ममध्ये सम असेल, सगळ्यांनी ते सम कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. काय म्हणतो बेटा, अ 3 फेज. किती फेज बेटा, 3 फेज. व्होल्टेजची किंमत किती बेटा, 440 वोल्ट. ठीक आहे, 4 पोल. पोलची किंमत किती आहे, 4 पोल. 50 हर्ट्ज म्हणजे काय दिले बेटा, फ्रिक्वेन्सी. पुढे इंडक्शन मोटर ह्याच रोटर रेजिस्टन्सची किंमत दिली 0.025 ओहम पर फेज असेल. ओके, आणि रोटर रिॲक्टन्स म्हणजे एक्सची किंमत दिली 0.15 ओहम. पुढे ॲट स्टँड स्टील, हे दोघंचे दोघं कधी आहे बेटा, स्टँड स्टीलला आहे. हे दोघंचे दोघं कधी आहेत बेटा, स्टँड स्टीलला आहे. ठीक आहे, पुढे द मोटर डेव्हलप्स अ फुल लोड टॉर्कची किंमत किती बेटा, 150 न्यूटन मीटर. ठीक आहे, ॲट किती स्पीड आहे, 1440. फुल लोडचा स्पीड 1440 आहे, म्हणजेच तो कशाचा स्पीड आहे बेटा, ॲक्च्युअल स्पीड आहे. पुढे काय म्हणतोय, फाइंड काय, मॅक्सिमम टॉर्कची किंमत सांग. ओके, आणि अजून एक स्पीड ॲट विच इट ऑकर्स म्हणजेच काय, एन एम, म्हणजे टी एम पण सांग, एन एम पण सांग. पुढचा क्वेश्चन काय, व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स टू बी इन्सर्टेड म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स टू बी इन्सर्टेड म्हणजेच काय बेटा, एक्सटर्नल रेजिस्टन्स. कधी काढायचं एक्सटर्नल रेजिस्टन्स, ऑफ each phase winding of the rotor in order to obtain the maximum torque at starting. at starting म्हणतोय तो, मॅक्सिमम टॉर्क आहे, पण कधी बेटा, ॲट स्टार्टिंग म्हटलं की ऑटोमॅटिकली एस एम ची किंमत किती आली बेटा, 1 येईल. ह्या केसमध्ये मला एस एम ची किंमत काय घ्यावी लागेल, 1. महत्वाचं इथे टिपिकल मुद्दा, IMP. ठीक आहे, हे नाही लक्षात आलं तर खालचं गणित सोडून काहीच फायदा होणार नाही. ॲट स्टार्टिंग आहे बेटा, खूप वेळेस झालं हे, म्हणून आता जास्त जोर देत नाही. पुढचे गणित माझे खूप इम्पॉर्टंट स्टार्ट होणार आहे 10व्यापासून. म्हणजे ऍक्च्युली हे जे गणित आहे, पुढचं गणित तुमचं कदाचित 10वं असेल बेटा. ठीक आहे, 10व्या गणितापासून प्रचंड IMP किंवा पुढच्या गणितापासून प्रचंड IMP गणित चालू होणार आहे. ठीक आहे, पहिले तर मला आता मॅक्सिमम टॉर्क काढायचा आहे. मॅक्सिमम टॉर्क साठी फॉर्म्युला आठवते बेटा, मॅक्सिमम टॉर्क TM इज इक्वल टू किती असतो, K E2 चा स्क्वेअर अपॉन खाली 2x. आठवते, K E2 चा स्क्वेअर अपॉन खाली किती येतं, 2x. K इंटू द किती असं फॉर्म्युला बेटा, E2 चा स्क्वेअर, K इंटू द E2 चा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं, 2x. बरं, आधी मला K काढायचा आहे. K चा फॉर्म्युला किती असतो, K इज इक्वल टू 3 अपॉन 2 पाय NS डॅश. आठवते, NS डॅश K ची किंमत किती असते, 3 अपॉन 2 पाय NS डॅश. मग आधी मला NS डॅश लागेल, NS डॅश साठी आधी NS लागेल, येस ऑर नो. मग सगळ्यात पहिले NS च्या मागे NS इज इक्वल टू किती आला, 120F अपॉन P विच इज इक्वल टू 120 इंटू द F. F ची किंमत किती आहे, 50, त्याला भागिले P. P ची किंमत किती आहे बेटा, 4. मग NS. चलो कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 120 इंटू द 50 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 4. किती आलं बेटा, 1500. NS ची किंमत निघाली, किती आली बेटा, 1500 RPM. काय भेटलं हे मला, NS भेटलं. NS डॅश इज इक्वल टू NS अपॉन 60 विच इज इक्वल टू 1500 त्याला भागिले 60. मग आता NS डॅश काढा. NS डॅश 1500 भागिले 60 किती आलं बेटा, 25. NS डॅशची किंमत भेटली, कशात दिली ते, RPS मध्ये. NS डॅश पण भेटलं, NS भेटलं, NS डॅश भेटलं. आता पुढे काय करता येईल मला, K. मग आता पुन्हा K इज इक्वल टू फॉर्म्युला 3 अपॉन 2 पाय NS डॅश विच इज इक्वल टू 3 अपॉन 2 पाय इंटू द NS डॅशची किंमत किती, 25. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये K ची किंमत, वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये 3 डिवायडेड बाय पुन्हा 2 पाय इंटू द 25 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा, 0.0190 आणि पुढे पण 9 आहे. ठीक आहे, ही कुठली किंमत झाली, K ची. मग मॅक्सिमम टॉर्क मला करता येईल TM चा फॉर्म्युला किती आहे, K इंटू द E2 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ X. मग K ची किंमत आत्ताच काढली,
01909 इंटू द E2 चा स्क्वेअर. E2 किती बेटा, हाच म्हणजे काय असतो माझा E2 ची किंमत किती आली 440 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय 2 इंटू द एक्स ची किंमत किती आहे 0.15. एक्स ची किंमत किती आली बेटा 0.15. कॅल्क्युलेशन्स करा किती आहे बेटा, ब्रॅकेटच्या आत 0.01909 इंटू 440 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय 2 इंटू 0.15 ब्रॅकेट कम्प्लीट. मोठं काय त्या आन्सर असेल त्याला ENG दाबा, मॅक्सिमम टॉर्क भेटेल 12.31 त्याला गुणिले 10⁻³ न्यूटन मीटर. ही कुठली किंमत झाली बेटा, मॅक्सिमम टॉर्क. कुठली किंमत झाली, मॅक्सिमम टॉर्क. आता पुढे मला मॅक्सिमम टॉर्क तर भेटलं. मॅक्सिमम टॉर्कच्या नंतर मला काय करायचं बेटा, पुन्हा काय करायचंय, मॅक्सिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीडसाठी मला SM लागेल. SM इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा, R/X विच इज इक्वल टू R ची किंमत किती आहे 0.025 त्याला डिवाइडेड बाय एक्स ची किंमत 0.15. चलो कॅल्क्युलेशन्स करा. SM इज इक्वल टू 0.025 त्याला डिवाइडेड बाय 0.15 0.1666 ही कुठली किंमत झाली बेटा, SM भेटला. मग मला आता NM काढते. माझ्याकडे फॉर्म्युला SM इज इक्वल टू किती असतो बेटा, NS मायनस NM अपॉन खाली पुन्हा किती येतो NM. मग SM 0.1666 इज इक्वल टू NS आपण काढला किती आहे 1500 मायनस NM अपॉन खाली पुन्हा किती आलं NM. हा डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय 0.1666 इंटू द NM विच इज इक्वल टू 1500 मायनस NM. मायनस इकडे आली होती प्लस किती होऊन जाईल बेटा, मग इथे 0.1666 NM प्लस NM विच इज इक्वल टू 1500. चल इथे काय नसतं म्हणजे 1 किती झालं, मग ते 1.1666 NM विच इज इक्वल टू 1500. मग NM इज इक्वल टू किती बेटा, इथे 1500 त्याला भागिले 1.16666 मग NM. कॅल्क्युलेशन्स करा. 1500 त्याला भागिले 1.1666 किती आलं बेटा 1285.78. इथे काय येईल बेटा RPM. ही कुठली किंमत झाली माझी NM. म्हणजे पहा TM पण भेटला NM पण भेटला. आता मला काय करायचं आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स. पण त्यावेळेस SM ची किंमत कंपल्सरी घ्यायला लागेल बेटा 1 का, ॲट स्टार्टिंग म्हटलंय. कधी म्हटले त्यांनी, ॲट स्टार्टिंग. आता सेकंड सम SM इज इक्वल टू किती असतं R प्लस RE अपॉन खाली किती येतं X. SM ची किंमत कंपल्सरी 1 ॲट स्टार्टिंग आहे म्हणून. ठीक आहे, कॅपिटल R मला दिलेला आहे किती आहे 0.025 प्लस RE ची किंमत काढायची आहे त्याला डिवाइडेड बाय एक्स ची किंमत 0.15. मग एक गुणिले कुठलीही संख्या तीच संख्या 0.15 विच इज इक्वल टू 0.025 आणि प्लस किती आलं बेटा RE. एक गुणिले कुठली संख्या डायरेक्ट केलाय प्लस इकडे आली होती मायनस 0.15 मायनस 0.025 इज इक्वल टू काय आलं बेटा RE इज इक्वल टू काय आलं RE. मायनस करा 0.15 मायनस 0.025 RE ची किंमत भेटली. एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आला 0.125 काय इथे ओहम. ही कुठली किंमत झाली बेटा एक्सटर्नल रेजिस्टन्स. ही कुठली किंमत झाली एक्सटर्नल रेजिस्टन्स. ठीक आहे, या गणितामध्ये मला मॅक्सिमम टॉर्क काढायचा होता, मग SM काढायचा होता, NM पण काढायचा होता. कळालं बेटा. ठीक आहे, पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. चलो स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुन्हा पुढच्या समची इमेज दिसली असेल. ठीक आहे, इमेज बघा, सम कॉपी करा आणि सम स्टार्ट करते आता. ठीक आहे, एकदम IMP सम आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट द्या. ठीक आहे, स्वतः सोडवाल तर गणित खूप अवघड जातं. प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट बघाल.
ठीक आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट बघा. आता इथून थोडेसे गणित किचकट चालू होतील. काय म्हणतोय बेटा, अ 4 पोल, पोलची किंमत दिली आहे किती, म्हणतोय बेटा 4 पोल. पुढे फ्रिक्वेन्सीची किंमत दिली आहे किती आहे, 50 हर्ट्ज. पुढे काय म्हणतोय, 7.46 किलोवॅट म्हणजे पॉवर दिली आहे. ठीक आहे, इथे पॉवर लिहितो, पॉवरची किंमत किती आहे, 7.46 किलोवॅट. पुढे मोटर हॅज अ रेटेड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्टार्टिंग टॉर्क ऑफ किती बेटा, 160%. ठीक आहे, आता महत्वाचं आहे, स्टार्टिंग टॉर्क ऑफ किती बेटा, 160%. स्टार्टिंग टॉर्क ऑफ किती आहे, 160%. अँड मॅक्सिमम टॉर्क ऑफ किती बेटा, 200% ऑफ फुल लोड टॉर्क. कोणाच्या तुलनेने बेटा, फुल लोड टॉर्कच्या तुलनेने. याचं लिखापडीचं मिनिंग काय तेवढं नीट समजून घ्या. म्हणजे दोघं, चाहे तो स्टार्टिंग टॉर्क असू द्या, चाहे तो कुठला टॉर्क आहे, मॅक्सिमम टॉर्क असू द्या, त्या दोघांच्या किमती दिल्या. पहिले स्टार्टिंग टॉर्कची किंमत किती बेटा, 160% ऑफ कोणाचा बेटा, ऑफ कोणाचा आहे, फुल लोड टॉर्क. आणि पुन्हा मॅक्सिमम टॉर्क किती, 200% ऑफ कोणाचा बेटा, फुल लोड टॉर्क. याचं मिनिंग काय आहे, ऑफचं मिनिंग काय असतं बेटा, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय, दॅट इज स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल टू 160% इंटू किती बेटा, फुल लोड टॉर्क. आता पर्सेंटेजचं कन्वर्शन, स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 100 इंटू किती बेटा, फुल लोड टॉर्क. मग स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 100. सगळ्यात IMP सोडवतोय, याचं मिनिंग काय ते समजून घ्या. 160 डिवायडेड बाय 100, 160 डिवायडेड बाय 100 किती आलं बेटा, 1.6 ऑफ फुल लोड टॉर्क. याला इक्वेशन 1 द्या. तसंच मॅक्सिमम टॉर्कची किंमत किती बेटा, 200% कोणाच्या, फुल लोड टॉर्कच्या. मग पुन्हा 200% म्हणजे 200 भागिले 100 इंटू किती बेटा, फुल लोड टॉर्क. कॅन्सल झालं. मॅक्सिमम डॉट इज इक्वल टू 2 इंटू द फुल लोड टॉर्क. याला काय द्या, इक्वेशन सेकंड द्या. इक्वेशन काय द्या, सेकंड. आता पुढे डिटरमाइन काय म्हणतोय बेटा, फुल लोड स्पीड. काय फुल लोड स्पीड. फुल लोड स्पीड म्हणजे एन असतो, फुल लोड स्पीड. आणि पुढे स्पीड ऍट मॅक्सिमम टॉर्क. स्पीड ऍट कधी बेटा, मॅक्सिमम टॉर्क म्हणजे NM काढ. एन काढ आणि NM काढ. कसं काय काढायचं, एन कार्ड आणि NM कार्ड कसं काय काढायचं. याच्या दोन इक्वेशन्स आहेत ना बेटा. ठीक आहे, या दोन इक्वेशन्स जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर माझ्याकडे TM अपॉन TFL, TF अपॉन TFL किंवा TM अपॉन TF आहे बेटा माझ्याकडे. याला मी उलट केलं तर मला ऍक्च्युली ही किंमत आहे, TM अपॉन TF घेतला, हा मल्टिप्लाय इकडे आला म्हणजे डिवाइड, राईट. मग हा मल्टिप्लाय पुन्हा इकडे गेला होती काय होईल, डिवाइडला. ठीक आहे, म्हणजेच माझ्याकडे TF अपॉन TM दिलेला आहे. पण TS अपॉन TF इथे जर बघितलं तर TS अपॉन TF, TM अपॉन TF असे आहे, फॉर्म्युला आहे माझ्याकडे, राईट. याचं उलट केलं, नीट ऑब्झर्व करायचं, उलट केलं तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. पण याच्यासाठी काय फॉर्म्युला अवेलेबल आहे का बेटा, नाहीये. मी काय बोलतोय काय काय नीट समजून घ्या. इथे मी काय म्हणतोय बेटा, वाटलंच ते सोडून दाखवतो आम्ही. TS इज इक्वल टू किती आहे, 1.6 इंटू द TF आहे. आणि अजून एक किती आहे, TM इज इक्वल टू 2 इंटू द TF आहे, राईट. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, TM अपॉन TF माझ्याकडे आहे विच इज इक्वल टू 2. माझ्याकडे फॉर्म्युला कसायचा आहे, TF अपॉन TM. मग TF अपॉन TM किती होऊन जाईल बेटा, याला उलट केलं तर इकडचं पण काय होऊन जाईल, उलट 1 अपॉन 2 होऊन जाईल. येस और म्हणजे TF अपॉन TM माझ्याकडे आहे. TF अपॉन TM जर बघितलं तर माझ्याकडे आहे. पण अजून एक काय म्हणतोय तो, TS अपॉन TF बघा. मग TS त्याला डिवाइडेड बाय TF ची इज इक्वल टू किती आली, 1.6. TS अपॉन TF माझ्याकडे फॉर्म्युलाच नाहीये. TS अपॉन TF माझ्याकडे फॉर्म्युला आहे का, नाहीये. मग सोडवायचं कसं काय, मग सोडवायचं कसं काय. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, तुम्ही ह्या दोघांना डिवाइड केलं, जर मी या दोघा इक्वेशन्सला डिवाइड केलं तर मला काय भेटेल, TS कुठे गेलं, ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला डिवाइड केलं तर मला TFL दोघंच्या दोघं TF काय होतील बेटा, कॅन्सल. ऑटोमॅटिक TS अपॉन TM भेटेल. आणि तेच मला इथे TS अपॉन TM दिलेलं आहे, राईट. TS अपॉन TM काढा, TS अपॉन TM भेटेल. TS अपॉन TM भेटलं की मला इथे ऑटोमॅटिकली फक्त अननोन काय होतं बेटा, SM. मग SM च्या मागे लागेल. SM भेटला की ऑटोमॅटिकली मला NM भेटतो. कुठला फॉर्म्युला, SM इज इक्वल टू NS मायनस NM अपॉन NM. ठीक आहे, म्हणजे काय,
ह्या गणितांमध्ये जेव्हा असं पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये गणित आलं तेव्हा पहिली स्टेप काय करून घ्यायची बेटा, टिपिकल सम आहे, टिपिकल सम आहे. असंच पुढचं पण सम चालेल, असंच पुढचं पण सम चालेल. प्लीज कॉन्सन्ट्रेशन द्या, प्लीज कॉन्सन्ट्रेशन द्या. ठीक आहे, टिपिकल सम चालू आहे. पहिले इक्वेशन 1 इक्वेशन 2 ला काय करून टाकायचं, डिवाइड. मग मला टीएस अपॉन टीएम भेटेल. ठीक आहे, तो टीएस अपॉन टीएम भेटला की तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये टाकेल, या इक्वेशन मध्ये, आणि मला काय भेटेल बेटा, एसएम भेटेल. काय भेटेल, एसएम. आधी एवढं सोडू मग पुढे बघू. ठीक आहे, एसी चे गणित आधीच बोललोय सोपे नाहीये. ठीक आहे, सगळेच्या सगळे प्रत्येक गणित तुमचं वेगळ्या टाईपचं आहे, म्हणून एसी अवघड जातो, म्हणून एसी अवघड जातो बेटा. प्रत्येक गणित वेगळ्या टाईपचं आहे. मग आता इथे डिवाइड इक्वेशन 1/2, डिवाइड इक्वेशन 1/2. मग इथे टीएस अपॉन टीएम इज इक्वल टू, टीएस अपॉन टीएम इज इक्वल टू 1.6 टीएफ, त्याला डिवाइडेड बाय 2 टीएफ. टीएफ काय झाला, कॅन्सल. टीएस अपॉन टीएम इज इक्वल टू 1.6 त्याला डिवाइडेड बाय 2, कॅल्सियम मध्ये 1.6 त्याला डिवाइडेड बाय 2, 0.8. बट माझ्याकडे टीएस अपॉन टीएम चा फॉर्म्युला आहे. किती बेटा, टीएस अपॉन टीएम ट्वाइस ऑफ एसएम अपॉन खाली किती येतं, एसएम चा स्क्वेअर प्लस 1. ट्वाइस ऑफ एसएम अपॉन खाली एसएम चा स्क्वेअर प्लस 1. मग इथे किती आलं, 0.8 विच इज इक्वल टू 2 इंटू द एसएम अपॉन खाली किती आलं, एसएम चा स्क्वेअर प्लस 1. डिवाइडला इकडे आलं होती मल्टिप्लाय, 0.8 इंटू द ब्रॅकेट एसएम चा स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 2 इंटू द एसएम. हा याला मल्टिप्लाय होईल, हा याला मल्टिप्लाय होईल. ओके, मग 0.8 एसएम चा स्क्वेअर प्लस 0.8 विच इज इक्वल टू 2 इंटू द एसएम. हा प्लस इकडे आला होती मायनस. ठीक आहे, बरं लिहिताना पहिले एसएम चा स्क्वेअर, मग एसएम लिहितो आणि मग कॉन्स्टंट लिहितो, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन दिसेल. कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं बेटा, मला त्याला क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणून 0.8 एसएम चा स्क्वेअर मायनस 2 इंटू द एसएम आणि प्लस 0.8. ही काय तुम्ही हलवलं नाहीये म्हणून त्याचं चिन्ह तसंच, हा प्लस होता इकडे आला म्हणून मायनस, इज इक्वल टू किती आलं, 0. आता मला ही क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवायची आहे. कुठली इक्वेशन सोडवायची बेटा, क्वाड्रेटिक इक्वेशन कशी सोडवतात, आपल्याकडे त्यासाठी फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा क्वाड्रेटिक एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर साइन बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आठवते बेटा फॉर्म्युला, एक्सची किंमत काढायची असेल, इथं एक्सच्या ऐवजी काय काढायचं मला, एसएम. मग आधी ए, बी आणि सी ची किंमत काढून घ्या. ए ची किंमत किती आली, 0.8. बी ची किंमत किती आली, बी ची किंमत -2. सी ची किंमत किती आली, पुन्हा 0.8. ओके, मग इथे आता एसएम काढायला गेलं तर मायनस बी मायनस आणि हा मायनस ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल बेटा, +2 प्लस और मायनस. ठीक आहे, मी डायरेक्ट टाकतोय फॉर्म्युला, इथे आहे तुमच्या डोळ्यासमोर ए बी सी. इथे फॉर्म्युला टाकून दे, जाऊ दे. मायनस बी प्लस और मायनस अंडर साइन बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग इथे पुन्हा मायनस बी मायनस मायनस प्लस 2 प्लस और मायनस अंडर साइन बी चा स्क्वेअर -2 चा स्क्वेअर. डायरेक्ट घेऊ बेटा, -2 चा स्क्वेअर किती बेटा, इथे घ्या, जाऊ द्या. -2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू द ए ची किंमत 0.8 इंटू सी ची पण किंमत 0.8 त्याला डिवाइडेड बाय 2 इंटू द ए ची किंमत 0.8. मग पुन्हा एसएम इज इक्वल टू 2 प्लस और मायनस अंडर साइन किती आलं, 4 मायनस कॅल्क्युलेशन्स करू, 4 इंटू 0.8 इंटू पुन्हा 0.8 2.56 त्याला डिवाइडेड बाय 2 इंटू 0.8 1.6 पुन्हा 2 प्लस और मायनस अंडर साइन 4 मायनस 2.56 1.44 अंडर रूटच्या आतमध्ये त्याला डिवाइडेड बाय पुन्हा 1.6 2 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 1.44 1.2 त्याला डिवाइडेड बाय 1.6. मग एसएम इज इक्वल टू 2 प्लस 1.2 त्याला डिवाइडेड बाय 1.6 और एसएम 2 मायनस 1.2 त्याला डिवाइडेड बाय 1.6. मग पुन्हा एसएम, चलो ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 प्लस 1.2 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय 1.6
एस एम ची किंमत 2 और एस एम इज इक्वल टू पुन्हा प्लसच्या जागी काय बेटा आता मायनस किती आलं 0.5 म्हणजे एस एम च्या 2 किमती आल्या. आता मला एक माहिती आहे बेटा की एस एम हा नेहमी 1 पेक्षा जास्त मॅक्सिमम स्लिपची व्हॅल्यू किती असते 1. मग एस एम 1 पेक्षा जास्त जाऊ शकतो का? नाही. सो वी विल कन्सिडर एस एम इज इक्वल टू 0.5. एस एम च्या 2 किमती आल्या पण त्याच्यापैकी मी एस एम किती घेणार जो 1 पेक्षा कमी असेल. जो 1 पेक्षा काय असेल बेटा कमी. कन्सिडर एस एम. कन्सिडर एस एम इज इक्वल टू किती 0.5 बिकॉज मॅक्सिमम स्लिपची व्हॅल्यू मॅक्सिमम स्लिप इज किती असतो बेटा 1. ठीक आहे. मग आता एस एम भेटला. काय भेटला बच्चलो? एस एम भेटला. येस और नो? एस एम भेटला. मग एस एम च्या नंतर पुढे काय करता येईल मला आता? एस एम इज इक्वल टू फॉर्म्युला एन एस मायनस एन एम अपॉन खाली पुन्हा किती आलं एन एम. मग आता मला एन एम काढायचा आहे. येस और नो? मग आता सगळ्यात पहिले एन एस काढावं लागेल. एन एस माझ्याकडे नाहीये. काढता येईल बेटा? एन एस इज इक्वल टू 120 f अपॉन पी विच इज इक्वल टू 120 इंटू द एफ. एफ ची किंमत 50 त्याला भागिले 4. चलो एन एस ची किंमत 120 इंटू 50 त्याला भागिले 4 किती आलं बेटा 1500 काय येईल आरपीएम. ही कुठली किंमत झाली बच्चलो? एन एस. कुठली किंमत झाली? एन एस. मग एस एम इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला एन एस मायनस एन एम अपॉन खाली पुन्हा किती आलं एन एम. एस एम मी काढलाय किती बेटा 0.5 विच इज इक्वल टू 1500 मायनस एन एम अपॉन खाली पुन्हा किती येतो एन एम. मग 0.5 एन एम इज इक्वल टू 1500 मायनस एन एम. मायनस इकडे आलं होती प्लस 0.5 एन एम प्लस एन एम विच इज इक्वल टू किती आलं बेटा 1500. इथं काय नसतं म्हणजे 1.5 एन एम विच इज इक्वल टू 1500. मग एन एम इज इक्वल टू 1500 भागिले 1.5. मग इथे एन एम काढा. 1500 भागिले 1.5 किती आलं बेटा एन एम ची किंमत 1000. काय इथे आरपीएम. आत्ताशी माझा काय काढून झाला बच्चालो? एन एम काढला. मी आत्ताशी काय काढलाय एन एम. अजून मला एन काढायचा बाकी आहे. आत्ताशी काय काढलाय बेटा? एन एम काढलाय. माझा अजून एन काढायचा बाकी आहे. ठीक आहे. इथपर्यंत प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. पटापट व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या इथपर्यंत. अजून गणित संपलेलं नाहीये. आता पुन्हा लक्ष इकडे. आता मला काय काढायचं बेटा की नाही का एवढंच लक्षात आलं असेल की चला मला एन एम काढायचं असेल. एन एम काढायचा होता तर पहिले मला काय काढावं लागलं? एस एम काढावं लागला. पहिले जेव्हा मला एन एम काढायचं होतं तर पहिले काय काढावं लागलं? एस एम. तसंच जर मला एन काढायचं असेल, एन बाकी काढणं अजून, एन काढायचं असेल तर पहिले स्लिप काढावं लागेल. एन काढायचं असेल तर पहिले स्लिप काढावं लागेल. मग स्लिप आणि कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये ते बघू. जर मी हा फॉर्म्युला बघितला टी एफ अपॉन टी एम ट्वाइस ऑफ एस एम इंटू द एस आपण खाली एस एमचा स्क्वेअर प्लस एसचा पण स्क्वेअर. ठीक आहे. एस एमचा स्क्वेअर प्लस काय बेटा एसचा स्क्वेअर. यस और नो? हा फॉर्म्युला आहे. जर मी इकडे ऑब्झर्व केलं तर माझ्याकडे टी एम अपॉन टी एफ आहे म्हणजेच टी एफ अपॉन टी एम पण भेटेल. यस और नो? मग तोच मी याच्यामध्ये टाकला. माझ्याकडे एस एम आहे का नाहीये? एस एम मी काढला. एस एम ची किंमत किती आली बेटा 0.5. जे किमती काढल्या ते इथे लिहून घेतल्यात बेटा. आता ज्या गणितांमधून ज्या किमती मला भेटलेल्या आहेत त्या इथे लिहून घेतल्या. आता पुन्हा तुम्हाला गणित इथून चालू करायचं. इकडचं लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. आता गणित तुम्हाला यारो दिलाय तिथून स्टार्ट करायचं. फक्त मी इथे गिवन थिंग लिहिलेले आहे. आता इथे जर मी ऑब्झर्व केलं माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने मग आता ऍज मी गणित सोडवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऍज माझ्याकडे काय आहे बेटा टी एम इज इक्वल टू ट्वाइस ऑफ टी एफ आहे बेटा अवेलेबल. येस. मग टी एम अपॉन टी एफ इज इक्वल टू किती आलं 2. टी एम अपॉन टी एफ इज इक्वल टू किती बेटा 2. माझ्याकडे टी एफ अपॉन टी एम याला मी उलट करतो चालेल. मग टी एफ अपॉन टी एम इज इक्वल टू किती बेटा 1/2 इज इक्वल टू किती 1/2. म्हणजेच टी एफ अपॉन टी एम जर मी डिवाइड करून टाकलं तर आन्सर किती भेटेल 0.5. ठीक आहे. बट पुन्हा टी एफ अपॉन टी एम माझ्याकडे फॉर्म्युला आहे. टी एफ अपॉन टी एम किती बेटा ट्वाइस ऑफ एस एम इंटू द एस अपॉन खाली एस एम चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर. याची किंमत किती आहे 0.5 विच इज इक्वल टू 2 इंटू द
एस एम मी काढलाय बेटा आत्ताच. एस एम काय घ्यायचा आहे 0.5 यस इंटू द एस अपॉन खाली पुन्हा 0.5 चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर. बरं इथे पुन्हा आता 0.5 इज इक्वल टू 2 इंटू 0.5 तुम्हाला उत्तर 1 भेटेल. 1 इंटू द एस अपॉन खाली 0.5 चा स्क्वेअर 0.25 प्लस किती आलं बेटा एस चा स्क्वेअर प्लस किती आलं एस चा स्क्वेअर. हा डिवाइड इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय पुन्हा मग किती बेटा इथे 0.5 ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.25 प्लस एस चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 गुणिले कुठली संख्या तीच संख्या म्हणजेच किती आलं एस. हा याला मल्टिप्लाय हा पुन्हा याला मल्टिप्लाय. ठीक आहे किती येईल 0.5 इंटू 0.25 किती आलं बेटा 0.125 प्लस पुन्हा 0.5 त्याचा स्क्वेअर विच इज इक्वल टू एस. पुन्हा पहिले ही टर्म लिहायची. ठीक आहे एक डॅश त्याच्यानंतर ही आणि मग ही 3 डॅश वाली का कोऑर्डिनेट इक्वेशन दिसते बेटा. पुन्हा हा प्लस इकडे आल्यावरती मायनस मग 0.5 एस चा स्क्वेअर मायनस एस आणि प्लस 0.125 विच इज इक्वल टू 0. पुन्हा कोऑर्डिनेट इक्वेशन ए ची किंमत 0.5 बी ची किंमत -1 सी ची किंमत 0.125 पुन्हा एस इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच काय झाला हा 1 मायनस मायनस प्लस प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन बी चा स्क्वेअर म्हणजेच डायरेक्ट घेतो बेटा आता 1 -1 चा स्क्वेअर 1च मायनस 4 इंटू द ए ची किंमत 0.5 इंटू सी ची किंमत 0.125 त्याला डिवाइडेड बाय 2 इंटू द ए ची किंमत 0.5 1 प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन 1 मायनस कॅल्क्युलेशन करा 1 इंटू 4 इंटू 0.5 इंटू 0.125 0.25 त्याला डिवाइडेड बाय खाली 1 2 इंटू 0.5 म्हणजे 1 येतं. कॅल्क्युलेशन करून बघा 1 प्लस और मायनस अंडर रेडिकल साइन 1 मायनस 0.25 किती आलं बेटा 0.75 खाली 1 लिहायची गरज आहे का नाही. मग एस इज इक्वल टू 1 प्लस ऑन मायनस अंडर रूटच्या आतमध्ये 0.75 किती आलं बेटा 0.866 राइट. मग एस इज इक्वल टू 1 प्लस 0.866 और एस इज इक्वल टू 1 मायनस 0.866 मग पुन्हा एस इज इक्वल टू 1.866 एस ची किंमत और एस इज इक्वल टू किती बेटा पुन्हा 1 मायनस 0.866 0.134. आता पुन्हा ओळखा बरं एस ची कुठली किंमत घ्या 1 पेक्षा जास्त आहे तिला सोडून द्यायची. कन्सिडर एस इज इक्वल टू किती बेटा 0.134. मग पुढे कन्सिडर एस इज इक्वल टू 0.134. ठीक आहे मग therefore एस इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला पुन्हा एन एस मायनस एन अपॉन एन एस असतो बेटा. मग 0.134 एन एस ऑलरेडी काढलेला आहे मी किती बेटा 1500 मायनस एन तसाच अपॉन खाली पुन्हा 1500 राइट. मग 0.134 इंटू 1500 विच इज इक्वल टू 1500 मायनस एन. चलो 0.134 इंटू 1500 201 विच इज इक्वल टू 1500 मायनस एन. मायनस इकडे आल्यावरती प्लस 201 प्लस एन विच इज इक्वल टू 1500. मग एन इज इक्वल टू 1500 मायनस 201 मग एन इज इक्वल टू 1500 मायनस 201 1299. काय बेटा इथे RPM कुठला स्पीड झाला ॲक्च्युअल स्पीड किंवा स्पीड ॲट फुल लोड टॉर्क. स्पीड ॲट कधी बेटा फुल लोड टॉर्क. स्पीड ॲट कधी आलं फुल लोड टॉर्कच्या वेळेस हा स्पीड असेल. फुल लोड टॉर्कच्या वेळेस हा स्पीड असेल. गणित कळाले बेटा पक्का. ठीक आहे काय काय केलं काय काय नाही प्लीज नीट लक्षात घ्या. टिपिकल सम आहे एकदम टिपिकल सम आहे. नीट कॉन्सन्ट्रेशननी सोडवा. ठीक आहे टिपिकल सम आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे पुन्हा गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून झालं असेल तर दॅट्स ऑल बेटा. बाकीचं उद्या सेम टाईपचं गणित होईल. थँक्यू.